आता काय करायला पाहिजे काही समजतच नाही. शुभंकर, आपलं सगळंच तर करून झालंय. पोलिसांकडे जाऊन आलो, हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, रस्त्यांवर शोधून झालंय. आता आपण अजून काय करू शकतो? मी बघते. नमिता, आत ये नमिता. मी तर तू किती वेळ आपण अशी डोकेफोड करत बसणार आहोत? अश्विनी ते बाळ द्यायला तयार नाहीये आणि नमिताला दुसरं बाळ नकोय हे आता स्पष्ट झालंय. आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे आहे की अश्विनीला कसं राजी करायचं आणि तिला राजी करण्यासाठी काय करायचं ते ठरवायचं. आणि मी ते ठरवलंय. मी जाऊन अश्विनीशी बोलणार आणि तिला समजावणार आहे. अरे अमोघ, मी सांगतो उपयोग नाही होणार, पण मी प्रयत्न करणार आहे शुभंकर. दुसरं काही ऑप्शनच नाहीये आणि आपल्याकडे आता एवढा वेळही नाहीये. त्यामुळे चर्चा करत बसण्यापेक्षा मी कृती करणं जास्त पसंत करेन. अगदी प्लॅन केल्याप्रमाणे दिवस गेला. छान वाटतंय. मला पण खूप बरं वाटतंय. आपण किती दिवसांनी असे बोललो. छान वाटतंय. आता कोणाला? मी बघते. तुम्ही? हो, मी आत येऊ शकतो? हो, या ना. थँक्स. समीर, हे मी अमोघ वाघ, मिस्टर प्रधानांच्या कंपनीचा लीगल ॲडवायझर. पण आता मी इथे आलोय ते शुभंकरचा एक जीवलग मित्र म्हणून. तुम्ही आत्ता काय बोलायला आलाय याची कल्पना आहे मला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. इथून पुढे आमचा आणि प्रधानांचा काहीही संबंध नसणार. अश्विनी, अगं ही साधी माणुसकी आहे. नमिताची काय अवस्था आहे तू स्वतः पाहिलंयस ना. आणि तुझ्या कठीण दिवसांमध्ये मिस्टर प्रधानांनी नेहमीच तुला मदतीचा हात दिलाय. हो मिस्टर वाघ, तुम्ही उगाच सोयीचं राजकारण करून आशूवर दडपण नका आणू. त्यांनी त्यांचंच बाळ आशू ज्यावेळी इमानईत बरे तिच्या पोटात वाढवत होती त्यावेळी तिला धक्के मारून बाहेर काढलं. त्यावेळी त्यांना नाही शिकवले तुम्ही माणुसकीचे धडे? मिस्टर अमोघ, तुम्ही तुमचा आणि आमचा दोघांचाही वेळ वाया नका घालवू. ही तुमची इथली शेवटची व्हिजिट होती हे लक्षात ठेवा. आम्ही आमच्या छोट्याशा जगात सुखाने जगतोय. प्लीज आम्हाला डिस्टर्ब नका करू. आणि हे प्रधान फॅमिलीला सांगा. चला निघा. ठीक आहे, जातो मी. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो. तुम्ही ज्या छोट्याशा जगाबद्दल आणि सुखाबद्दल फुशारका मारताय ना मिस्टर समीर कर्वे, ते सगळं देणारी तुमची ही जी नोकरी आहे ना, ती शुभंकरनी सुलेखाला गळ घातल्यामुळे तुम्हाला मिळाली.